ऑमलेट पराठा, पीठ न मळता चपाती न लाटता झटपट असा ऑमलेट पराठा आज आपण बनवणार आहोत. आणि खरं सांगते, करायला इतका सोपा आहे ना, पण खायला खूप चमचमीत आहे. आपण बऱ्याचदा चपाती आणि ऑमलेट करतो ना, मग वेगळं आपल्याला चपातीसाठी उंडा मळावं लागते, वेगळं ऑमलेट बनवावं लागते. एवढी झंझट करायची गरज नाही. हे पण ऑमलेट पराठा सेम जसं आपण चपाती ऑमलेट खातो ना, सेम तसा लागतो. आणि खरं सांगते, मुलांनासुद्धा खूप आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. आणि झटपट रेसिपी आहे. सकाळची कितीही काही गडबड असू द्या बरं, तेव्हा हा बनवायचा. 10 मिनटात बनवून तयार होते. उद्या तर संडे आहे. उद्या तुम्ही नक्की बनवा. आणि तुम्हाला जर रेसिपीमध्ये काही कळलं नसेल तर कॉमेंट करून नक्की विचारा. आता संडे म्हणले की बायकांना खूप सारे घरचे कामं असतात, तर असा कमी वेळामध्ये बनणारा हेल्दी नाश्ता आज आपण करणार आहोत. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांदे एकदम बारीक बारीक असे कापून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला या रेसिपीमध्ये टमॅटो वापरायचा असेल तर मध्यम आकाराचा तुम्ही 1 टमॅटो वापरू शकता. या टमाट्याची थोडी साईज मोठी आहे, तर एवढी साईज असेल तर अर्धा टमॅटो तुम्ही वापरू शकता. या रेसिपीमध्ये मी टमॅटो वापरणार नाहीत, कारण माझे मुलं टमॅटो खात नाहीत म्हणून. तर आता इथं मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्यासुद्धा बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल तर छोटा अर्धा चमचा किंवा छोटा 1 चमचा तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तर हिरवी मिरची मी चांगली बारीक अशी कापून घेतलेली आहे. आता सोबतच आपल्याला थोडंसं कोथिंबीरसुद्धा लागणार आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कोथिंबीरसुद्धा बारीक असा कापून घ्यायचा आहे. जर तुमची मुलं भाज्या खात नसतील ना, तर तुम्ही याच्यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता. जसं की पालक, मेथी किंवा गोबी, ज्या भाज्या पटकन शिजतात त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर कापून झालेला आहे. एका पातेल्यामध्ये किंवा एका बाउलमध्ये आपल्याला 2 अंडी फोडून घ्यायचे आहेत. अंडी ना वेगवेगळ्या वाटीमध्ये फोडून घ्या, कारण उष्णता खूप वाढलेली आहे. पावसाचा काही पत्ता नाही अजून, कारण बऱ्याचदा अंडी ना खराबसुद्धा निघत आहेत गरमीचं. तर 2 अंडी मी बाउलमध्ये टाकलेले आहेत. अंडे एकदा बघून घ्या चांगले आहेत का नाहीत ते. त्याच्यामध्येच आपण मिरची, कांदा, कोथिंबीर जे कापून घेतलं होतं ना, ते आपण याच्यामध्ये ॲड करूयात. आता याच्यामध्येच आपल्याला लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहोत. छोटा पाव चमचा हळद टाकायचा आहे. याच्यामध्येच छोटा 1 चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे. जे लाल मिरच्या असतात ना, ते मिक्सरला मी घरीच वाटून घेतलेले आहेत अद्रकच्या. ते छोटा 1 चमचा टाकलेला आहे. जर तुम्हाला मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये मसालेसुद्धा टाकू शकता. छोटा अर्धा चमचा जिरे आणि धने पावडर, छोटा अर्धा चमचा गरम मसाला, एवढा मसाले तुम्ही टाकू शकता. मी बिना मसाल्याचंच बनवत आहे. तर हे व्यवस्थित आपण फेटून घेतलेलं आहे. बघू शकता. हे बॅटर चांगलं आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ आपल्याला पहिल्यांदा चाळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे. एकदम नका टाकू. पुढं सांगतेच मी पीठ या बॅटरमध्ये किती टाकलेलं आहे. जर तुम्ही टमॅटो वापरला ना, तर पिठाचं प्रमाण थोडं मागं पुढं होऊ शकते, कमी जास्त होऊ शकते, कारण टमॅटो टाकल्यामुळे हे बॅटर ना थोडं पातळ होतं, म्हणून पीठ थोडं जास्त लागू शकते. तर बघा, हे चांगलं आपलं असं मिक्स करून झालेलं आहे. तर जास्त याच्यामध्ये गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही, नाहीतर हे पीठ व्यवस्थित फुगत नाही आणि याचे जे आपण ऑमलेट पराठे करतो ना, ते छान होणार नाही. व्यवस्थित फेटून घ्यायचं आपल्याला 15 ते 20 सेकंद तरी. तर इथं मी अर्धा कपच पीठ वापरलेलं आहे. अर्धा कप पीठ तसंच ठेवून देणार आहे. तर 2 अंड्यासाठी अर्धा कप पीठ आपल्याला वापरायचं आहे गव्हाचं. तर आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट केलं तर जे आपण ऑमलेट पराठा बनवतो आहेत ना, ते थोडंसं जाडसर होऊ शकतो आणि ते खायला एवढं टेस्ट लागणार नाही. म्हणून थोडंसं असंच बॅटर ठेवायचं आहे. तर नॉनस्टिकच्या तव्यावर किंवा तुम्ही जे चपातीच्या तव्यावर लोखंडी तवा असतो ना, त्याच्यावरसुद्धा हे बनवू शकता. तर मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झाल्यावर तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि 1 पळी हे बॅटर घेतलेलं आहे तयार केलेलं. ते बॅटरसुद्धा आपल्याला छान असं डोशाप्रमाणे किंवा उत्तप्पाप्रमाणे चांगलं पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढे मोठे पाहिजेत, जेवढे छोटे पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता. आता खालची एक साईड चांगली भाजली की दुसरी साईड आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडनी मस्त असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. दिसायला पण खूप भारी दिसते आणि खायला खरं सांगते खूप भारी लागते. खरंच एकदा नक्की करून बघा. तर आता तुम्हाला जर गरमागरम खायचं असेल तर प्लेटमध्ये काढून घ्यायचं. जर तुम्हाला थंड खायचं असेल तर जाळीवर काढून घ्यायचं, नाहीतर ते असं वाफ लागून ना खालून असे ओले होतात, म्हणून जाळीवर काढून घ्यायचं. हे ऑमलेट पराठा सगळे याच पद्धतीने ऑमलेट पराठा करून घेतलेले आहेत. एवढ्या प्रमाणात 3 झाले.